साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे मीरा सुधाकरला म्हणत असते, बाबा बघा ना, तुम्ही एकदा त्यांच्या खऱ्या आईचा पत्ता सांगा ना. तुम्ही एकदा का त्यांच्या खऱ्या आईचा पत्ता सांगितला ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुमचंसुद्धा ब्लड इथे मॅच झालं नाही. मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, पण तुम्ही असं करू नका ना. सांगा ना त्यांची खरी आई कोण आहे. आणि एकदा का त्यांच्या खऱ्या आईचा पत्ता सापडला की सगळं व्यवस्थित होईल. हे बघा बाबा, असं करू नका ना. तुम्ही त्यांच्या खऱ्या आईचा पत्ता सांगा. जर आपण त्यांच्या खऱ्या आईचा पत्ता शोधला तर त्यांना रक्त मिळू शकतं. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अजिबात नाही मीरा, मी सांगणार नाही आहे. काही जरी झालं तरी माझ्या सत्याला मी माझ्या पद्धतीने शोधेल, पण मी पत्ता सांगणार नाही. तेव्हा मीरा रडायला लागते. म्हणत असते, बाबा हे तुम्ही खूप चुकीचं करताय. हे बघा, मी त्या कुठेही जरी असल्या तरी त्यांना शोधून आणेल, काही करेन, पण आत्ता त्यांचा जीव वाचवणं फार गरजेचं आहे. आता मीरा इथे गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन उभी राहते आणि प्रार्थना करत असते. हे देवा परमेश्वरा, आत्तापर्यंत त्यांनी कधीही कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचंही वाईट चिंतिलं नाही. मी तुझ्यासमोर हात जोडते. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्यांचा जीव वाचव, ह्यांच्यासाठी रक्त मिळू दे. हे सगळं ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मीरा नमस्कार करते. तेवढ्यातच तिथे गुरुजी येतात. हे गुरुजी ज्या ठिकाणी मीरा फुलं विकायला बसायची त्या ठिकाणी हे गुरुजी असायचे. आता गुरुजी मीराला पाहतात आणि विचारतात, अगं मीरा काय झालंय, तू अशी रडतेस का, सर्व ठीक तर आहे ना. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही गुरुजी, काही बी ठीक नाही आहे. माझ्या नवऱ्याचा जीव इथे धोक्यात आहे. माझा नवरा अक्षरशः इथे आता मरणाच्या दारात आहे आणि काय करावं काय नाही हे मला समजत नाही. काय करू गुरुजी, कसं वाचवू मी माझ्या नवऱ्याला. त्याच वेळेला आता इकडे गुरुजी म्हणत असतात, हे बघ, काळजी करू नकोस मीरा, देवावर विश्वास ठेव. काही जरी झालं तरीसुद्धा तुझ्या नवऱ्याला काही होणार नाही. मी एक व्रत सांगतो, ते तू व्रत कर. ते जर व्रत केलंस ना तर सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, पण ते व्रत जे आहे ना ते त्याच्या आईने करायचं आहे. मीरा म्हणत असते, गुरुजी मला सांगा ना, मी करते ते व्रत. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, नाही मीरा, हे व्रत तुला नाही करता येणार. हे व्रत त्याच्या आईनं करायचं आहे. तेवढ्यातच निरुपा तिथे येते आणि म्हणत असते, गुरुजी तुम्ही नका काळजी करू. जे काही व्रत करायचं आहे ना ते व्रत तुम्ही मला सांगा, मी करते ते व्रत. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. माझा पोरगा वाचण्यासाठी मी कोणतंही कसलंही व्रत करायला तयार आहे, असं निरुपा म्हणते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, पण व्रत मात्र फार खडतर आहे बरं का, तुम्हाला ते करावं लागेल. तेव्हा निरुपा म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही गुरुजी, मी ते व्रत करेल आणि काही झालं तरीसुद्धा ते व्रत मी पारच पाडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा लगेच आता इकडे जे काही गुरुजी आहेत ते म्हणत असतात, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. आणि तेव्हा गुरुजींनी ते व्रत सांगितलेलं असतं. आता गुरुजींनी ते व्रत सांगितल्यानंतर इथे आता जी काही मीरा आणि त्याचबरोबर निरुपा ह्या दोघीजणी आता घरी निघालेल्या असतात. इकडे सुधाकरने बऱ्याच ठिकाणी फोन लावून झालेले असतात. काही झालं तरी इकडे त्यांना तो ब्लड ग्रुप मिळालाच पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. बऱ्याच ठिकाणी फोन लावून झाल्यानंतर सुद्धा आता इकडे अजून तरी ते ब्लड मिळालेलं नसतं. इथे आजी येतात आणि म्हणत असतात, काही कर सुद्धा, काही कर, पण माझ्या सत्याला वाचव रे. माझा सत्या फार गुणाचा आहे, तो वाचणं फार गरजेचं आहे. तेव्हा पंकजसुद्धा फोन करत असतो, पण पंकज फोन करतो फक्त आणि फक्त ब्लड मिळू नये म्हणूनच त्याचा फोन सुरू असतो. आणि इकडे आता रवीसुद्धा फोन करून करून थकलेला असतो. त्यालासुद्धा असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा ब्लड हे मिळालंच पाहिजे, असा त्यांचा सगळ्यांचा विचार इथे सुरू असतो. आता रियाने सरतेशेवटी तिच्या बाबांना कॉल केलेला असतो आणि रियाने सरतेशेवटी तिच्या बाबांना फोन केल्यानंतर इकडे ती म्हणत असते, डॅड, सत्यादादाची तब्येत फार नाजूक झाली आहे, काही कर, पण बी निगेटिव्ह हे ब्लड मिळतंय का बघ ना प्लीज. त्यावर इकडे आता लगेचच पंकज येतो आणि पंकज आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे जो रवी आहे तो म्हणत असतो, दादा असा शांत बसू नकोस ना रे. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट करावीच लागणार आहे.
आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला सत्यादादासाठी इथे ब्लड हे मिळणं फार गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की पंकज म्हणत असतो, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय, पण अजून तरी ब्लड इथे मिळालेलंच नाही. त्याच वेळेला आता आजी रिसेप्शनवर जातात आणि म्हणत असतात, अहो मॅडम, तुमच्या तर एवढ्या ओळखी आहेत, तुम्ही 1-2 ठिकाणी फोन करून पाहा ना, रक्त मिळते का, माझ्या पोराला वाचवा हो वाचवा, असं आजी गयावया करत असतात, रडायला लागलेले असतात. दुसऱ्या बाजूला आता ह्या दोघी सासूसुना घरी जाऊन पोहोचतात. मीरा सासूला म्हणत असते, हे बघा आई, तुम्ही तुमचं तर हवं तर तोपर्यंत आवरून घ्या, मी पटकन सगळी काही तयारी करते, असं म्हणून आता निरुपाला तिने सगळं आवरायला लावलेलं असतं. निरुपा तिच्या खोलीत जाते आणि इकडे मीरा सगळी तयारी करते. तर आता व्रत असं असतं, देवघरासमोर उभं राहायचे, एक मोठा हंडा किंवा कळशी उभी पालती ठेवायची आणि त्याच्यावर एका स्त्रीनं म्हणजेच आईनं उभं राहायचंय. हातामध्ये इकडे आरतीचं जे भांडं आहे ते घ्यायचंय आणि सतत आरती करत राहायचंय. आता हे सगळी तयारी केल्यानंतर निरुपा आलेली असते. निरुपा आल्यावर मीरा म्हणत असते, सासूबाई आवराना पटकन, हे बघा उशीर होतोय, काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर हे सगळं व्रत करायचंय गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. तेव्हा निरुपा शांत बसते, पण मीरा म्हणत असते, सासूबाई काय झाले, का आवरत नाहीये तुम्ही, आवराना पटकन, आपल्याला हे व्रत पूर्ण करायचंय, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता निरुपा तिचे रंग दाखवायला लागते. हळूहळू तिनं केलेल्या पूजेची सगळी तयारी पाहते आणि तयारी पाहत असताना तिच्या एक गोष्ट लक्षात येते की नाही, मी अजिबात हे व्रत अजिबात करणार नाही, काही जरी झालं तरीसुद्धा. तेवढ्यातच आता निरुपा तिला म्हणते, मी हे व्रत वगैरे काही करणार नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, असं का बरं करताय सासूबाई, हे बघा तुम्ही तर आत्ता म्हणत होत्या ना की हे व्रत वगैरे मी सगळं काही करायला तयार आहे. त्याच वेळेला निरुपा म्हणत असते, ते फक्त नाटक होतं, मी अजिबातच ते व्रत वगैरे काही करणार नाही. आणि तेव्हा मीरा म्हणत असते, पण का असं करणार नाही, काय झालेलं आहे. तेव्हा निरुपा म्हणत असते, काय झालेलं आहे म्हणजे, अहो तुम्ही तर ह्यांच्यासाठी काही करायला तयार होतात ना, त्यांच्यासोबत नीट वागत होतात ना. तेव्हा निरुपा म्हणते, ते सगळं एक नाटक होतं, आता नाटकाचा द एंड करायचा आहे. नाटक करून करून आता फार कंटाळा आलाय. म्हणजे नाटक करत होतात म्हणजे, अगं हो, त्या सत्यामुळे त्याने सत्यागिरी दाखवली आणि माझ्या बबड्याचे किती आणि काय काय हाल झालेत ही गोष्ट तुला समजते का. माझ्या बबड्याला इथे इथे त्याच्यामुळे काय काय सहन करावं लागलंय. अहो पण तुम्ही तर त्यांच्यासोबत चांगलं वागत होतात ना, मग ते फक्त एक नाटकच होतं ग, तुम्हाला कळलं नाही ते. माझं एकच लाडकं पोरगा आहे आणि ते म्हणजेच की माझा बबड्या, माझा पंकज, हाच एकच लाडका पोरगा आहे, असं सुद्धा आता निरुपा म्हणत असते. त्याच वेळेला पंकज तिथे येतो आणि पंकज तिथे आल्यानंतर निरुपा मीराला म्हणत असते, जा, तुला जे काही करायचं आहे ना ते कर, मी ही व्रत आणि ही पूजा करणार नाही, असं म्हटल्यानंतर मीराला आता फार मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच आपण पाहतो नर्स बाहेर येतात आणि नर्स बाहेर आल्यानंतर ह्या लोकांना विचारत असतात, काय झालं, तुमचा पेशंटला आणखी ब्लड दिलेलं नाही आहे, तुम्ही जेवढं उशीर कराल तेवढीच त्यांचे वाचण्याचे चान्सेस फार कमी होत चाललेले आहेत. रवी इथे कंटिन्यू फोन करत असतो, पण अजून तरी ब्लड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळालेल्या नसतात आणि ह्या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळे आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही मीरा आहे ती मीरा आता गुरुजींना फोन करते. कारण निरुपा म्हटलेली असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी पूजा करणार नाही. त्याचमुळे आता इकडे मीराने गुरुजींना फोन केलेला असतो आणि फोन केल्यानंतर आता गुरुजींना ती म्हणत असते, गुरुजी हे बघा, सासूबाईंना ते व्रत करायला जमणार नाही आहे, तुम्ही एखादं दुसरं कोणतं व्रत असेल तर ते सांगा ना, मी ते करेल. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, काय आणखी व्रताला सुरुवात केली नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही गुरुजी, काय करावं ते कळत नाही, प्लीज गुरुजी सांगा ना, एखादा दुसरा कोणता पर्याय असेल तर मी करते, काय बी व्रत असू द्या ते मी करते. त्यावर गुरुजी म्हणत असतात, अगं मीरा, तू वेडी आहेस का, हे व्रत फक्त आणि फक्त आईनंच करायचं होतं आणि आता जर तुम्ही हे व्रत नाही केलं तर जीवाला अजूनच धोका होऊ शकतो. तेव्हा तिथे आता लगेचच फोन चालू असतो. मीरा म्हणत असते, सासूबाई असं का करायलाय, करा ना तुम्ही हे व्रत करा. त्यावर आता इकडे पंकज म्हणत असतो, आता सत्याला कोणी वाचू शकत नाही, ब्लड मिळणार नाही, त्यामुळे सत्याचा द एंड होणार, सत्या आता इथे ह्या जगात राहणार नाही. त्यावर मीरा म्हणत असते, अजिबातच तसं होणार नाही, संस्कृतमध्ये ती एक वाक्य बोलते. तेव्हा आता इथे पंकज म्हणत असतो, बघा, काय शिक्षणाची पदवी नाही आहे, शिक्षण झालेलं नाही आणि तरीसुद्धा आम्हाला संस्कृत शिकवणार का. तेव्हा मीरा म्हणत असते, माहिती आहे तुलाही शिकलेलं आहेस, माहिती आहे आमचं शिक्षण झालेलं नाही,
पण गुरुजींच्या सहवासात राहून मला संस्कृत येतं असं सुद्धा आता इथे ती बोलते. त्याच वेळेला आता मीरा हे सगळं काही बोलल्यानंतर गुरुजी म्हणत असतात, मीरा तू अगदी बरोबर बोलतेस. त्यावर मीरा म्हणत असते, बायको ही वेळ प्रसंगी आई, बहीण, मुलगी, मैत्रीण हे सगळं काही होऊ शकते. जर तुम्हाला आई म्हणून हे व्रत करायचं नसेल ना तर तुम्ही नका करू. काही जरी झालं ना तरी हे व्रत मी करेल. गुरुजी चालतंय ना? तेव्हा गुरुजी म्हणत असतात, मीरा तू अगदी बरोबर बोलतेस, काळजी करू नकोस. एक बायकोसुद्धा आई म्हणून नवऱ्याला नक्कीच माया आणि प्रेम देऊ शकते. मग तू तर त्यामध्ये अगदीच निपुण झालेली आहेस. तू अगदी काळजी करू नको. आता बघ, व्रत एक बायको म्हणून कसं करायचं ते मी तुला सांगतो. आता हे इकडे पंकज आणि निरुपा पाहत असतात. त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, हे बघ मीरा, थोडंसं व्रत खडतर असेल पण ते व्रत तुला करायचंच आहे आणि जोपर्यंत तू हे व्रत करत नाहीस तोपर्यंत सत्याचा जीव धोक्यातच आहे असं सुद्धा आता इकडे गुरुजी सांगतात. तेव्हा मीरा म्हणत असते, गुरुजी तुम्ही नका काळजी करू, हे व्रत करायला मी तयार आहे. म्हणून आता गुरुजी व्रत करायला इथे सांगितल्याप्रमाणे मीराने तयारी करून ठेवलेली असते. आता मीरा सुरुवात करते. तेव्हा निरुपा म्हणत असते, करा करा करा, आम्हाला सुद्धा बघायचंय. आता बायकोने केलेलं व्रत कसं पूर्ण होतंय ते मला सुद्धा पाहायचंय, मी सुद्धा बघणारच आहे ना. तेव्हा मीरा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, हे व्रत तर मी पूर्ण करणारच आहे. तेवढ्यातच आता निरुपा म्हणत असते, ए बबड्या बघ रे, पार्सल बाहेर आलेलं आहे, जा पटकन ते पार्सल घेऊन ये बरं. खूप भूक लागलेली आहे, कारण भूक लागली त्यामुळे खाणं गरजेचं आहे की नाही. तेव्हा पंकज म्हणत असतो, हो मम्मा चालतंय ना, मी ताबडतोब बाहेर आलेलं पार्सल घेऊन येतो असं म्हणून आता इकडे पंकज म्हणत असतो. शेवटी आता इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा हा सत्या काही केल्या इथे वाचणार नाहीये, कारण आता इकडे मीच त्याला मारण्याचा हा जो काही डाव आहे तो इकडे रचलेला आहे आणि मी रचलेल्या डावामध्ये तो इकडे बरोबर अडकलेला आहे. आता मीराच्या हातामध्ये निरंजन जे असतं ते आहे आणि ती आता त्यामध्ये धूप टाकत असते, कापूर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये दिवा असतो आणि धूप लावून ती आता इकडे एक मंत्र बोलत असते जो की गुरुजींनी सांगितलेला असतो आणि तो मंत्र बोलूनच मीरा आता तिचं व्रत पूर्ण करत असते. आता निरुपा म्हणत असते, बघूया आता कशा पद्धतीने ही हिच्या नवऱ्याला वाचवते आणि काय करते ते मला सुद्धा पाहायचंच आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा तो सत्या वाचणारच नाहीये, त्याची खात्री मी करते. आणि तुला व्रत करायचं आहे ना, आता बघ मी काय करते ते. पंकज पार्सल घेतलेस ना? तेव्हा तो म्हणतो, हो मम्मा घेतो ना, लगेच पार्सल घेतो असं म्हणून आता निरुपा मीराच्या व्रतामध्ये खंड पाडण्यासाठी खूप काही गोष्टी इथे ती करायला लागलेली असते. आता निरुपा धावतच किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन सुक्या मिरच्या घेऊन येते. आता किचनमध्ये जाऊन सुक्या मिरच्या आणल्यानंतर इकडे आता मीराच्या हातामध्ये जो धूप असतो त्या धूपमध्ये इकडे आता ती त्या मिरच्या टाकत असते. आता मीराला फार त्रास होऊ लागतो, कारण ते धूप आणि ते सगळं काही मिरच्या एकत्र आल्यामुळे आता इकडे जी मीरा आहे त्या मीराला ठसका लागू लागतो आणि त्रास होत असताना निरुपा म्हणत असते, आता हीच तुझी लायकी आहे, आता मला सुद्धा बघायचंय की तू कशा पद्धतीने हे व्रत पूर्ण करतेस आणि काय करतेस ते. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे व्रत मी तुला अजिबात पूर्ण करू देणारच नाहीये असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मीराला ठसका लागतो. दुसऱ्या बाजूला सत्याची अवस्था अजूनच नाजूक होऊ लागते. तरी सुद्धा मीरा आता इकडे धीर सोडवत नाही. इकडे मस्त पावभाजीचं पार्सल मागवलेलं असतं. आता पावभाजीचं पार्सल मागवल्यानंतर हे दोघेही जण मस्त पावभाजी एन्जॉय करत असतात. मीराला त्या मिरचीच्या धुराचा फार ठसका होऊ लागलेला असतो. मीरा त्या पाण्याच्या कळशीवर एकच पाय देऊन उभी असते आणि एक पाय देऊनच उभी असल्यानंतर हा सगळा काही प्रकार इथे तिचा सुरू असतो. पण अगदीच जीवाची बाजी मारतच मीरा हे सगळं काही करू लागलेली असते. आता तिला हे व्रत काही जरी झालं तरी सत्यासाठी पूर्ण करायचंच असतं आणि त्याचमुळे ती हे सगळं व्रत करू लागते. आता त्या मिरचीच्या ठसक्यामुळे फार त्रास होऊ लागतो आणि मिरचीच्या ठसक्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे मीराला आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात. आता मीरा विचार करते, काय करू, कशा पद्धतीने हे व्रत करू कळत नाही. एका हातामध्ये निरंजन असतं तर दुसऱ्या हातामध्ये निरुपाने टाकलेली मिरची असते. त्याच वेळेला आता नेहमीच खंबीरपणे सोबत असणारी रिया
ही मीराकडे येते आणि म्हणत असते, अगं वहिनी काय हे. तेवढ्यातच तिला सुद्धा ठसका लागतो आणि रिया धावतच पुन्हा किचनमध्ये जाते आणि दुसरं धुपचं भांडं घेऊन येते आणि दुसरं भांडं घेऊन आल्यानंतर आता ते भांडं ती मीराच्या हातामध्ये देते आणि जे मिरचीचं भांडं आहे ते घेते आणि ते घेऊन निरूपाच्या बेडरूमच्या बाहेर ठेवते. आता निरूपाच्या बेडरूमच्या बाहेर ती ते धुपाचं भांडं ठेवत असते. मीराचा आता हळूहळू ठसका कमी होऊ लागलेला असतो. तेव्हा मीरा आता हे व्रत पूर्ण करत असते. इकडे आता ह्या दोघांची फारच मजा सुरू असते. निरूपा म्हणत असते, खरं तर आता पंकज तुझंच आता राज्य येणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, काही झालं तरी सुद्धा आता इकडे जो काही सत्य आहे तो सत्य वाचता कामा नये. आता ते भांडं बेडरूमच्या बाहेर रिया ठेवते. बेडरूमच्या बाहेर ते भांडं ठेवल्यानंतर इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही रिया आहे ती एक पंखा घेऊन येते आणि रियाने एक पंखा आणल्यानंतर आता ती लगेचच त्या भांड्याच्या दिशेला तो पंखा ठेवते आणि तो सगळा काही वास वगैरे आहे तो सगळा वास तिकडे जाईल, म्हणजेच जो काही बेडरूम आहे त्या बेडरूमकडे जाईल असं ती लावत असते. आता तो जो काही मिरचीचा धूर आहे तो पूर्ण बेडरूमकडे निघालेला असतो आणि त्यामुळे आता इकडे जी काही निरूपा आणि त्याचबरोबर जो पंकज आहे त्या दोघांनाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असताना आता निरूपा ठसकायला लागते. त्याच वेळेला इथे पंकज सुद्धा त्रास होत असतो. आता ह्या पद्धतीने इथे मीराचं हे जे काही व्रत आहे ते व्रत अशा पद्धतीने पूर्ण झालेलं असतं. आता इथे रिया येते आणि रिया आल्याबरोबर तिला म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नकोस, तुझं हे जे काही व्रत आहे ते पूर्ण झालंय. तेवढ्यातच रिसेप्शनवरून आवाज येतो, आजी तुमच्या नातवाला ब्लड मिळालेला आहे. जेव्हा आजी ह्या गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांना फार आनंद होतो आणि त्या आता देवाचे मनोमन आभार मानत असतात की आता माझ्या सत्याला इकडे ब्लड मिळालं म्हणूनच त्या आता इकडे आनंदात असतात. दुसऱ्या बाजूला इकडे आता पंकज आणि त्याचबरोबर इथे निरूपा ह्या दोघांनाही त्रास होऊ लागतो. पंकज आणि निरूपा ह्या दोघांनाही त्रास होत असताना आता मीराचं लक्ष तिकडे जातं, कारण इकडे जी काही रिया आहे त्या रियाने ह्या सगळ्या गोष्टी तिथे करून ठेवलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी करून ठेवल्यामुळे आता मीरा म्हणत असते, अगं रिया हे सगळं काय आहे. तेव्हा रिया म्हणत असते, गप्प बस वहिनी, मी जे काही केले ना ते अगदी बरोबर केले. काही त्यांना दयामाया दाखवायची गरज नाहीये, त्यांची लायकीच ती आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की मीरा म्हणत असते, नाही रिया हे बघ समोरचा व्यक्ती आपल्यासोबत तसा वागला म्हणून आपण त्याच्यासोबत त्याच पद्धतीने वागायचं असं तर नाहीये ना, मग त्याच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे. तेव्हा रिया म्हणत असते, नाही वहिनी नाही, अजिबात नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांना ह्यावेळी दयामाया अजिबातच दाखवायची नाहीये, कारण ते कशा पद्धतीने वागत आलेले आहेत ही गोष्ट तुला माहिती ना. मग आपण का प्रत्येक वेळी त्यांना दयामाया दाखवायची. सांग ना, त्यांनी तुझ्यासोबत काय केले. तू एवढ्या मोठ्या संकटात आहेस आणि तरीसुद्धा त्यांनी तुला मिरचीची धुरी दिली. ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तू सहन करतेस. तेव्हा मीरा आता ते सगळं काही बाजूला उचलते आणि उचलल्यानंतर आता ती दरवाजा उघडत असते. तर आता निरूपा आणि पंकजला शेवटी बाहेर काढलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे फोन आलेला असतो आणि फोन आल्यानंतर लगेचच आता मीरा म्हणत असते, बहुतेक आता यांना शुद्ध आलेले असेल. त्याच वेळेला पंकज म्हणत असतो, काही नाही शुद्ध वगैरे, बहुतेक सत्या गेला म्हणून फोन असेल. त्याच वेळेला आता समोरून आवाज येतो, मीरा वहिनी सत्यदादाला रक्त मिळाले, तो आता आउट ऑफ डेंजर आहे. त्याच वेळेला आता इकडे निरूपा म्हणत असते, काय. तेव्हा मीरा म्हणत असते, तुम्हाला सासूबाई लक्षात येणार नाही, तुम्ही हे जे काही कटकारस्थानं केलेत ना ते एक ना एक दिवस मी सर्वांसमोर आणणार. त्याच वेळेला आता निरूपा म्हणत असते, ते तू नाही करू शकत, कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही, सत्या माझ्या प्रेमात आंधळा झाला आहे आणि तू आता हे सगळं अजिबात करू शकत नाहीयेस. तेव्हा मीरा म्हणत असते, जरी काही जरी असलं तरी सुद्धा इकडे मी माझ्या प्रेमाच्या ताकदीवर त्यांना हे सगळं काही समजून सांगेल आणि आता इथून पुढे मी त्यांच्यासोबत कायम खंबीरपणे उभी असणार आहे असं आता इकडे मीराने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं.